नमस्कार, राजीव पटवळ आपल्याला बातमी देत आहे. पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. नुकतीच जय मल्हार नागरी सहकारी पतसंस्थेची 29वी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सहकारी पतसंस्थेची 29वी सर्वसाधारण सभा आज अहिल्यादेवी होळकर स्मारक सभागृहामध्ये पार पडली. 1300च्या जवळपास सभासद असणाऱ्या पतसंस्थेमध्ये आमचं भागभांडवल जवळपास $2.25 कोटी भागभांडवल आमचं आहे आणि ठेवी जवळपास 4 कोटीच्या वर आमच्याकडे ठेवी सभा लोकांच्या आहे. लोकांना आम्ही जवळपास $3.25-4 कोटी कर्ज वाटप केलं आहे आणि आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये एकूण 8 ठराव पास केलेत. त्यातला एक महत्त्वाचा ठराव म्हणजे सभासदांना 10% डिव्हिडंड यावर्षी वाटप करण्यात येणार आहे आणि त्याची सुरुवात आम्ही लगेच 4-2 दिवसामध्ये या ठिकाणी सुरुवात करतो. सर, इतर पतसंस्था डबघाईला येत असताना आपली पतसंस्था दिवसेंदिवस प्रगती करत आहे. याच्या पाठीमागचं यशाचं गमक काय आहे? एक तर आमचं संचालक मंडळ एक सुशिक्षित संचालक मंडळ आहे, विचारवंत आहे. पतसंस्थेची प्रगती कशी करावी याचा विचार करणारं हे संचालक मंडळ आहे. त्यातल्या त्यात आमचे जे मार्गदर्शक आहेत पतसंस्थेचे डॉक्टर सुभाषराव माने, BN कंदरफळे, नामदेवराव जाधव हे अधिकारी आमचे मार्गदर्शक आहेत. हे मधून पतसंस्था कशी चालवावी याचं मार्गदर्शन आम्हाला करत राहतात. त्यामुळे पतसंस्था दरवर्षी नफ्यामध्ये असते. गेल्या वर्षी 33 लाख रुपये नफा होता, यावर्षी 30 लाख रुपये नफा पतसंस्थेला झाला आहे. पण गेल्या 25 वर्षामध्ये आमची पतसंस्था कधीही तोट्यात नाही, सतत नफ्यामध्येच आहे आणि गेल्या 20 वर्षापासून आम्ही सभासदांना 10% डिव्हिडंड देतो. सभासद काय वाढवणार आहे का काय? असं सभासदाचं अर्ज येतील त्याप्रमाणे सभासद वाढवण्याचं काम सुरूच आहे. मागच्या वेळेला आमचे 11,1500 सभासद होते, आज 1350 सभासद. सभासद जसे सभासद अर्ज येतील, सभासदांची मागणी त्याप्रमाणे सभासद वाढवणार. काही कल्याणकारी योजना पण आपण चालू केलेल्या, काय याच्या मागचं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं धोरण आहे, पतसंस्था ही सभासदांची संस्था आहे आणि कायमस्वरूपी सभासदांचंच हित जोपासलं पाहिजे. म्हणून 10% नुसता डिव्हिडंड नाही तर सभासदाच्या पाल्यांचा अत्यंत चांगल्या वस्तू देऊन, आज या फायली देऊन आम्ही गुणवंत पाल्यांचा सत्कार केला. त्याचबरोबर दर दिवाळीला प्रत्येक सभासदाला आम्ही एक चांगली वस्तू भेट स्वरूपामध्ये देत असतो. संक्रांतीच्या टायमाला महिला सभासदांचा स्नेह मेळावा घेऊन त्या महिलांनासुद्धा वाहनाच्या स्वरूपामध्ये आम्ही चांगली वस्तू दरवर्षी देतो. सभासदासाठी जेवढ्या कल्याणकारी योजना राबवता येतील त्या सर्व योजना राबवण्याबरोबरच आम्ही सामाजिक बांधिलकी पण जोपासली. समोर जी महानगरपालिकेचं जालना रोड आणि सर्व्हिस रोडच्या मधली जागा आहे, ती जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी गार्डन उद्यान निर्माण करण्याचं काम पतसंस्थेच्या माध्यमातून आम्ही केलं आहे आणि ती पतसंस्था पूर्णपणे ते गार्डन आज विकसित करते. त्याचा खर्च सगळा पतसंस्था उचलते आणि अशा पद्धतीनं पतसंस्था सामाजिक बांधिलकी राखण्याचं पण काम, आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, असे सगळे समाजोपयोगी उपक्रम पतसंस्थेच्या माध्यमातून वर्षभर राबवले. ग्राहकांना काय अत्याधुनिक सुविधा मिळतात? ग्राहकांना आमचं एक फेस्टिवल लोन आहे. फेस्टिवल लोन असं आहे की ते दिवाळीचे 20 दिवस अगोदर आम्ही सुरू करू. सभासदांची दिवाळी आनंदात साजरी झाली पाहिजे.
त्यांनी दुसऱ्या पुढं हाताने पसरले पाहिजे, खाजगी सावकाराकडे गेलं नाही पाहिजे. त्यांना आम्ही 15,000 रुपये फेस्टिवल लोन देतो. इथं सभासदाने आधार कार्ड आणि फोटो घेऊन यायचं आणि जाग्यावर 15,000 रुपये घेऊन जायचं. म्हणजे 5 मिनिटाच्या आत सभासदाला 15,000 रुपये कर्ज क्विक सेवा आम्ही जागावर देण्याचं काम करतो. सभासद जर मयत झाले तर त्यांना 5,000 रुपये आम्हाला कळल्याबरोबर 5,000 रुपये अंतविधी अनुदान आणि 20,000 रुपये त्यांच्या कुटुंबियांना आम्ही अनुदान म्हणून स्वरूपामध्ये देतो. अशा विविध योजना त्या ठिकाणी सुरू आहेत. अच्छा, या निमित्ताने तुम्ही तुमच्या ग्राहक आणि भागभांडवलदारांना काय आवाहन करणार? मी भागभांडवलदारांना आणि ग्राहकांना सभासदांना एवढंच सांगेन, तुम्ही विश्वास ठेवून संचालक मंडळ निवडून दिले, तुमचा विश्वास सार्थ कसा ठरेल याच्यासाठी आम्ही पूर्णपणे काम करू आणि सभासदाच्या हितासाठी संपूर्ण आयुष्य घालू. जे कर्जदार सभासद आहे त्यांनी कर्ज न थकवता वेळेवर कर्जाचा भरणा करून पतसंस्थेला सहकार्य करावं एवढंच आव्हान मी पतसंस्थेला करणार.